चला, मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही बघा आणि पुढे ठरवू. पहिली बुकिंग बसलेली आहे, ब्ल्यू फेज 1 बसलेली आहे. आता फेज 1 पिकअप करायला जाऊ. मीटरने ॲग्री होतंय का नाही हे बी चेक करू. कसा जातोय दिवस हे पण बघू. आपण पोचलोय पिकअप लोकेशनला. आता बघू कस्टमर किती वेळ लागतो यायला आणि मीटरने ॲग्री होतात का नाही हे पण बघू. ऑनलाईनला मीटर कंपल्सरी नाही. कंपल्सरी सगळे रेग्युलर नाही. जीपे स्कॅनर गरज पडली की माणूस गरजेचं. ओटीपी काय? ओटीपी कशाला लागतो? ओटीपी फक्त मीटरने जाण्यासाठी पण नॅव्हिगेशन आणि कुठं जायचं हे नाही. 1 to 9. आपण आलो होतो सनसेट इथनं हिंजवडीला. हिंजवडीचे किलोमीटर होते 22 किलोमीटर मला दाखवले होते आणि मीटरने घेऊन आलो होतो. मीटर कस्टमरचं म्हणणं होतं की तुम्ही गाडीत बसण्याच्या स्टार्टिंगला सांगू नका, की फोन लावल त्याच वेळी सांगा म्हणून. आता त्यांना मीटरने घेऊन आलो होतो. त्यांचं बिल झालं मीटरने 392 रुपये. 392 कुठं आणि त्यांना दाखवले होते 362 रुपये काय तर दाखवले होते. म्हणजे काय नाही म्हटलं तर 40 रुपयाचा फरक पडला होता बुकिंग मध्ये. कस्टमर म्हणले तुम्ही बसताना सांगण्यापेक्षा तुम्ही फोनवर सांगा, म्हणजे आम्हाला लवकर काहीतरी पुढचा हे करता येईल. आता बघू पुढचे राईड. आणि आज मी बघितलं हायवेला काय नाही म्हटलं तर 10 गाड्या बघितल्या, एकही गाडी मीटरवर दिसत नाहीये. मीटरने करणं सोडून दिलंय का असं सांगा क्लिअर. बाबा आम्हाला तर दुसऱ्यांना आक्रत घ्यायला नका लावू कोणाचे. आम्ही कोणाचे आक्रत घेत नाहीये, पण हे एक साइडनी बघायला गेलं तर सगळे रिक्षावाले विदाऊट मीटर दिसतात आणि माझी म्हणजे मी अजून कोण इतर एक धरा ह्यांच्या गाड्या मीटरने दिसतात. जर मीटरने करायचं नसेल तुम्हाला तर आम्हाला बी सांगा. आम्ही बी विदाऊट मीटर करतो. आम्हाला बी हक्कच. आम्हालाही पैसे कमवायचे, तुम्हालाही पैसे कमवायचे, आम्हालाही घर चालवायचे, तुम्हालाही घर चालवायचे. पण विचार करून विदाऊट मीटर करायचं असलं तर विदाऊट मीटर करा. आता मी विदाऊट मीटर जरी घेऊन आलो असतो ही बुकिंग मी, तरी मला फक्त 10 रुपये कमी भेटले असते. आता ह्याला दाखवलेले किती 262 362 दाखवलेले आणि मीटरने होतात 17 रुपये पर किलोमीटरने होतात किती 372 रुपये होतात. म्हणजे 17 रुपये पर किलोमीटर पेक्षा 10 रुपये कमी भेटले होते. आता विचार करा तुम्हीच आणि तुम्हीच सांगा. विदाऊट मीटर करायचं असेल तर सांगा मला तसं, की सगळे विदाऊट मीटरच करू. सगळ्यांसंग एकीने करायचं असेल तर मीटरने करा, नाहीतर नका करू म्हणून आम्हाला बी सांगा. आम्ही बी करतो विदाऊट मीटर. मग 51 मॅम मीटरने जायचं का ऑनलाईन जायचं? आता आपण आलेलो फेज 1च्या सर्कलवरनं म्हाळुंगेमध्ये. म्हाळुंगेच्या आतमधल्या साईडला ड्रॉप होता. पण त्यांना मीटरने आणायचं का ह्यांनी आणायचं विचारलं होतं. त्यांना मीटरने चालतं ह्यांनी चालतं. मीटर टाकलं मी डायरेक्टली. काय नाही 118 रुपये ऑनलाईन दाखवले आणि 119 रुपये मीटरला दाखवले. म्हणजे 1 रुपयाचा फरक पडला फक्त. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडतीये, किती वेळ लागतोय, कुठं फिरतोय आपण आज पुण्यामध्ये. चाळीस 47 95. आपण तिथनं आलेलो लोकल घेऊन 2.700 मीटरचा ड्रॉप होता. उबेरला होती आणि 20 रुपयाची ट्रिप होती त्याच्यामध्ये. मग 2.8ला मला 65 रुपये दाखवले. चालतं म्हणजे चालावं म्हणलं. आलो तो 65 रुपये घेतले. आता त्याच्यानंतर बसले पाषाण सुस रोडला. बघू इथनं कुठली बुकिंग पडते आणि कुठं आपल्याला चांगल्या ठिकाणी फिरायला भेटेल हे बघू. चला आपल्याला आता बसली कोथरूड. बघू आता कोथरूडचा ड्रॉप करून. 7
मीटरने जायचं का ओलाने जायचं? ओलाने लोकेशन टू लोकेशन असतं. लोकेशन टू लोकेशन असतं ओलाने. आता आपण आलेलो म्हाळुंग्यातनं कोथरूडमध्ये. कोथरूड होती 11 किलोमीटरचे कोथरूड होते. 11 किलोमीटरला आपल्याला भेटले 194 रुपये आणि हा ड्रॉप झालेला आहे फक्त काहीतरी 34 मिनिटामध्ये ड्रॉप झालेला आहे. 34 मिनिटामध्ये आपल्याला भेटले 194 रुपये. आता बघू इथनं कोथरूडमधनं पुढची बुकिंग कुठली पडते. आणि आज आपल्याला गॅस पण टाकायचा. गॅस आपण सकाळी टाकलं नव्हता, तर बघू कुठली बुकिंग मिळते. अजून मी विदाऊट मीटर का मारायला चालू केलं आहे की ज्यावेळी मी मीटरने घेऊन चाललो आहे की पुढचा हार कुठलाच मला ड्रायव्हर असं दिसत नाही की मीटर नाही. माझं मीटर डाऊन दिसतंय आणि पुढच्याचं मीटर डाऊन दिसत नाही आहे. म्हणून मला ऑप्शन नसताना मला मीटर म्हणजे जे ॲग्री करतात ते त्यांना मीटरवरच घेऊन चाललो आहे. जे ॲग्री करत नाहीत मला परवडणारा रेट दिसतोय तिथं, तर मग मी विदाऊट मीटर घेऊन चाललो आहे. नाही तर मीटरवरच आहे मी पण. बघू पुढची बुकिंग कुठली पडते, किती वेळ लागणार आहे. आपण बसलो होतो कोथरूडमध्ये. कोथरूडमधनं एक कस्टमर आले आणि म्हणले वायरलेस कॉर्नर औंधच्या साईडला जायचं आहे. आलो होतो सांगवी साईडला आणले त्यांनी मीटरने. मग मीटरने झाले कम्प्लिटली 9.5 किलोमीटरची बुकिंग होती. 9.5 किलोमीटरला आपल्याला भेटले 175 रुपये. 9.5 किलोमीटरला म्हणजे 17 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने बरोबर भेटले. ट्रॅफिक काय लागली नव्हती अंदाज तरी. आता आलो आहे सांगवी, आपलं सांगवी नवी सांगवी साईडला. ते एक पेट्रोल पंप आहे. माहिती देता देतात आपल्याला बसली आहे वाकड. 10 किलोमीटरच्या घरातली वाकड आहे. वाकडला जाऊ. वाकडला आपल्याला जेवायचं पण आहे. CNG पंप पण आहे वाकडला. वाकडला जाऊ. वाकडचं काय मिळत आहे काय नाही बघू आपण. 21 21 29. आता आपण आलेलो नवी सांगवीच्या इथला कॉर्नरला एक शाळा आहे. त्या शाळेच्या इथनं आपण घेऊन आलेलो भूमकर चौकाच्या मधल्या साईडला वाकड म्हणून. त्यांचं किलोमीटर होतं फक्त 10 किलोमीटर. 10 किलोमीटरला आपल्याला भेटले 185 रुपये. आणि आता 10 किलोमीटरला 185 भेटलं. त्याच्या पुढची राईड आता कुठली पडते बघू. मीटरने जायला लागतं माहिती ना तुला? मीटरने जायला लागतं माहिती ना? पहिले विचारून बसता कुठे अशा प्रकारे आपलं 4 वाजता आपलं जेवण झालं. जेवण झाल्यावर आपण 5 ते 10 मिनटं तिथं बसलो होतो वाकडमध्ये. वाकडमधनं आपल्याला आली बाणीर मीटरने उबेरने. उबेरला गेल्याच्यानंतर त्यांना सांगितलं की दादा मीटरने जायला लागतं म्हणून. ते म्हणले चालतंय म्हणले, काय प्रॉब्लेम नाही म्हणून. मीटरने घेऊन आलो होतो. उबेरला झाले 105 रुपये. मला उबेरने दिले 110 रुपये. म्हणजे त्याच्यातर्फे 5 रुपये ते गिफ्ट देतं आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर मीटरने झाले 124 रुपये. आणि आता बघा मीटरने तरीही अजून बी फरक जास्त पडतोय मीटरमध्ये आणि ह्याच्या अकाउंटमध्ये ओलाच्या उबेरच्या ओला ह्यांना अजून बी फरक पडतोय. पण आज रिक्षावाल्यांचं मी आज लय भरपूर रिक्षावाल्यांचं बघितलं की आज एक 60% तरी रिक्षावाले विदाऊट मीटर चालायला लागलेले आहेत. कारण काय? कारण एकच आहे. आज इतके दिवस जे मागं चालू होतं की रेट कमी होते. उबर ओला ह्यांची सगळ्यांची जिरवली रिक्षावाल्यांनी. पण ही कंटिन्यू जिरवायची वेळ येऊ नये. आता हे सगळे आपले कस्टमर आहेत. आपण काय ह्यांच्या जीवावर कमवणार, ह्यांच्या जीवावर खाणार आहेत. त्याच्यामुळं आपण एकीने आत्तापर्यंत जे करत आलोय तेच परत ठेवा. मीटरने करा. मीटरने 4 रुपये कमी मिळू द्या.
पण मीटरने ठेवा. मीटरने कारण काय लोकल तुम्ही 3 किलोमीटर पर्यंत मारू नका मीटरने. मी ॲग्री करतो त्यासाठी. बाबा 3 किलोमीटर म्हणजे कसं जवळचं भाडं असल्यामुळे तुम्हाला MTB जवळच फिरायला लागतं. त्या गोष्टीसाठी मी ॲग्री करतो. पण सगळ्यांना नम्र विनंती करतो, फक्त मीटरने चला. नसल तर चला, काय होईल ते जाईल. मग सगळ्यांसोबतच होणार आहे. नाही, 1-1.5 तास गेला. 1.5 तासानंतर आता आपल्याला पडली आहे नरे आंबेगाव पडली आहे. आता नरे का आंबेगाव आहे आपल्याला माहिती नाही. 320 पडली आहे. बघू पिकअप करू आणि किती वेळ लागतोय आणि किती पैसे मिळतात आणि किती किलोमीटर होतं हे पण आपण चेक करू. डबल मीटरने जायचं, उबर ऑनलाईन जायचं सर? माहिती ना मीटरने जायला लागतं माहिती ना? मीटरने हो, ऑनलाईनला कंपल्सरी मीटर आहे. का बरं? ऑनलाईनला रेट आणि लोकेशनचा चुका व्हायला लागल्यात म्हणून कंपल्सरी मीटर केलेलं आहे. मीटरने किती होतील इथून पर किलोमीटर 17 रुपयाची रेंज. पण असं ओलाला नाही दाखवत. ओला कंपल्सरी सजेस्टेड म्हणून JR आहे त्याचा. JRचा फोटो दाखवायचे असले JRचा फोटो बी दाखवू शकतो. काय बरं असं केलं? कंपल्सरी हे ऑनलाईनचे आहे. त्यांचे आता ऑफिस बी बंद झाले, सगळं बंद आहे. यांचं आता तुमचं जर गाडीत काय राहिलं तर आम्ही तुम्हाला फोन नाही लावू शकत आणि काय नाही. ते सगळी सिस्टीम बंद झाली. पहिले जे होतं ना त्यावेळी कस्टमरला कॉल बी लावू शकत होतो, कस्टमरने त्यांना फोन लावू शकत होते. आता ते सगळं बंद झाले. त्याच्यावर ह्याचं हायवेनेच जाणार ना? हायवेने जाणार सर. त्याचे जेवढे अथॉरिटी होती सगळी अथॉरिटी गेलेली आहे. त्याच्यामुळे ते सरकार बी नाही RTOचं ऐकायला तयार नाही. OTP काय हे किती OTP काय? सत्ताच बोल येतो 60727